हॅलो एव्हरीवन। तर आज आहे 6 सप्टेंबर आणि आम्ही चाललोत ओझरला आणि उद्या आपले लाडके गणपती बाप्पा बसणार आहे, त्याच्यामुळे आज आम्ही चाललोय ओझरला आजीबाबांकडे। तर हा आहे शेवटचा दोर आणि आम्ही दोर करत आहोत। तर ज्यांना माहित नाही मी त्यांना सांगते की दोर हे विदाउट चप्पल करावे लागतात आपल्याला, आणि दोर करणं म्हणजे बाप्पाच्या बहिणींना अन्हावं जायला लागतं। किती छान, बाप्पाचा किती जीव होता त्याच्या बहिणींवरती। माझे जीवन जे आहे ते किती दुःखी असेल तरी आपण दुःखी होऊ देणार नाही। मी मन जे आहे चला सुरुवात वाढायची पाळी आलेली आहे। तर इकडे दीदीन ते सगळे जण येत आहेत आणि ते आम्हाला बोलतात की तुम्ही शॉर्टकट मारलाय, तर आम्ही शॉर्टकट नाही मारला। आणि इकडे बाप्पाची पालखी चाललेली आहे आणि 12 वाजता देव जन्माला स्टार्ट होतो, त्याच्यामुळे ते लवकर चालले। जेव्हा गणपती बाप्पा बसतात म्हणजे आमच्या ओझर गावात कोणत्याही घरात बाप्पा बसत नाही, कारण की हे एक जागरूक देवस्थान आहे आणि इकडे 2-3 दिवस यात्रा असते जेव्हा गणपती बाप्पा बसतात तेव्हा, आणि खूप छान वाटतं। तुम्ही पाहू शकता की खूप गर्दी आहे आणि बाप्पाच्या देवजन्मासाठी खूप भाविक आलेले बाप्पाच्या दर्शनासाठी। उभं राहायला सुद्धा जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी होती आज। आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि देवजन्माला स्टार्ट नाही झालं अजून, कीर्तन चालू आहे इकडे आणि इकडे देवजन्माला स्टार्ट झालेला आहे। आणि माझं नशीब एवढं छान होतं बाप्पाच्या कृपेने की मला वरती जागा पण भेटली आणि ह्या सगळ्या व्हिडिओ मी शूट करू शकले। आता थोड्या वेळातच बाप्पाचा देवजन्म होणार आहे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये तुम्हाला फुलांच्या पाकळ्या दिसत असतील, कारण की बाप्पाच्या स्वागतासाठी आम्ही सगळे जण खूप उत्सुक आहोत। आणि आता इथे थोड्या वेळातच देवजन्म होत आहे आणि तुम्ही पाहू शकता, आणि इकडे देवजन्म होणारच आहे, त्याच्यामुळे सगळे जण म्हणजे फुलं घेऊन रेडी आहेत बाप्पाच्या स्वागतासाठी। आणि बाप्पाचा देवजन्म झालेला आहे त्याच्यामुळे इकडे आरती चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता प्रचंड भयंकर गर्दी आहे मंदिरामध्ये। खूप भाविक लांबून लांबून आलेले आहेत आणि हे आहेत बाप्पाचे सेवक। आणि इकडे आम्ही दर्शनासाठी रांगांमध्ये उभे आहोत आणि आमचं दर्शन होणार आहे। मी तुम्हाला काही क्लिप्स दाखवते मंदिराचे, आणि माझ्या पुढे मम्मा आहे तुम्हाला। इकडे मी तुमच्या सर्वांना हाय करत आहे, तर मला हाय करा। आणि इकडे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे पाहिलं तरी किती मोठा आपल्याला अभिमान। आणि इकडे आम्ही घरी आलेलो आहोत आणि इकडे शेरणी वाटप चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता माझा दादा किती छान दिसतोय ना तो। कुणाल दादा इकडे पण बिझी आहे, त्याच्यामुळे मी त्याला मुद्दाम घेतलंय। माझी खूप इच्छा होती पाण्यात बसायची, त्याच्यामुळे दादा मी बसलेलो आहोत आम्ही दोघं पण। आधी स्टार्टिंगला खूप भीती वाटत होती, नंतर काही नव्हतं वाटत, खूप एन्जॉय केलं दादानी मी। आणि तुम्हाला दादा मी दिसतच असेल इकडे। आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असा नदीचा व्ह्यू, आणि ही व्हिडिओ क्लिप दादाने घेतलेली आहे आणि किती छान दिसतंय ना।
आणि इकडे आम्ही घरी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता सिम्बा मला पार पकडून झोपलेला. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.